नमस्कार. ऐश्वर्या आणि जानकी आता खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला ऐश्वर्या जानकीला म्हणते, जानकी, तू जर का माझं तेव्हाच ऐकलं असतंस तर ही वेळच आली नसती. पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस आणि तिथेच घोटाळा झाला. बघितलंस ना शेवटी काय झालं ते. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, ऐश्वर्या, मला सगळं समजतंय. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे होता, पण चुकलं माझं ऐश्वर्या. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जाऊ देत, आता काय करायचं. या राहुलने आणि शर्वरीनेच विक्रांत भाऊजींना मारलंय हे कळलंय ना तुला. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, हो, पण आता मात्र सत्य कसं समोर आणायचं. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, माझ्याकडे एक प्लॅन आहे. काहीही झालं तरी सुद्धा या शर्वरीच्या मनासारखी कोणतीच गोष्ट होऊ द्यायची नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, म्हणजे. त्यावेळेला सांकेतिक भाषेमध्ये ऐश्वर्या सगळं काही समजवत असते आणि ते ऐकल्यानंतर मात्र जानकीला खूपच मोठा धक्का बसतो. जानकी बोलते, ऐश्वर्या, तू जे बोलतेस ते खरं आहे, पण हे सगळं मी कसं करू. तुला कळतंय का, हे सगळं जर का मी केलं ना तर आई उगाचच माझ्यावरती चिडतील. त्यावेळेला मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, खरं सांगू जानकी, त्यांना तुझ्यावरती चिडल्याशिवाय दुसरं येतं तरी काय. जानकी, प्लीज, तू आता गैरसमज करून घेऊ नकोस, पण या आईंमुळेच हे सर्व झालंय. नाहीतर तू माझ्यावरती विश्वास ठेवला असतास. मी तुम्हाला सांगत होते शर्वरीवरती विश्वास ठेवू नका, कारण शर्वरी एक नंबरची खोटारडी आहे. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या, चुकलं माझं, मी बोलले ना तुला. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, अगं तू माफी मागावी म्हणून मी नाही बोलत, पण आता मात्र हा राहुल इथेच राहणार आहे आणि आपल्याला जर का पुरावे शोधायचे असतील तर आपल्याला राहुलच्या घरी गेलं पाहिजे. त्यावेळेला जानकी बोलते, याचा अर्थ आपण त्याच्या घराची न कळत झडती घ्यायची. तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, हो, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, ही खूपच भीतीदायक गोष्ट आहे आणि हे जर का आपल्याच्यानी शक्य झालं नाही ना तर मात्र सगळंच संपलं. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, आपल्याला हेच करावं लागेल, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. त्यावेळेला जानकी बोलते, आता मला कोणतीच संधी सोडायची नाही. तू म्हणत असशील तर आपण ते सुद्धा करूया. आता आपण काहीही झालं तरी या प्रकरणाच्या मुळाशी जायचं म्हणजे जायचं. लग्न लागलेलं असतं. त्यावेळेला सुमित्रा शर्वरी आणि राहुलला आशीर्वाद देत असते. त्यावेळेला मोठ्याने ऐश्वर्या बोलते, जानकी, अगं या शर्वरीला कसलीच लाज नाहीये. मी तुला सांगते जानकी, तू प्लीज माझं ऐक. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, मला सगळं समजतंय, सगळं काही मला कळून चुकलंय. तुला मला काही सांगायची गरज नाही. मी खूप मोठी चूक करत होते, पण आता मात्र मला सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, मग वेळ कशाला घालवायचा, आपण लगेचच इथून निघूया. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आता जर का निघालो ना आपण तर सगळ्यांना संशय येईल आणि मेन म्हणजे त्या राहुलला आणि शर्वरी वंशंना संशय यायला वेळ लागणार नाही. काही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर पावलं तर उचलायची आहेत, पण त्यांना अंधारात ठेवून. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं. त्यावेळेला जानकी बोलते, आता शेवटचा पर्याय तो म्हणजे आज रात्रीच आपण हा प्लॅन आखायचा आणि आज रात्री आपण ही झोपल्यानंतर बाहेर पडायचं. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, ठीक आहे. तेवढ्या शर्वरी आणि राहुल जानकीच्या जवळ आलेले असतात. त्यावेळेला शर्वरी जानकीचा हात हातात घेत बोलते, जानकी वहिनी, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. जानकी वहिनी, खरं सांगू का, तू जर का स्वतःहून आईची आणि ऋषिकेश दादाची परवानगी मिळवली नसतीस तर कदाचित आमचं लग्न लागलंच नसतं. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, तुम्ही खुश आहात ना, बस, आम्हाला बाकी काही नको. शर्वरी वंश, खरं सांगू का, आता या गोष्टीचा विचारच करू नका. एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवा, ती म्हणजे काहीही झालं तरी चालेल, पण कधीही कोणाचाही विश्वासघात करू नका. खूप विश्वासाने सगळ्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलाय.
त्यावेळेला मात्र शर्वरीच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. शर्वरी स्वतःशीच बोलते, जानकी वहिनी असं का बोलते? जानकी वहिनीच्या हाताला कोणता पुरावा लागलाय का? त्यावेळेला ऐश्वर्या जानकीला चिमटा काढते. त्यावेळेला जानकी म्हणते, तसं नाही शर्वरी वंश, तुम्ही सुखात राहावं यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगते, बाकी काही नाही. त्यावेळेला लगेच शर्वरी जानकीचा हात हातात घेते आणि म्हणते, जानकी वहिनी, अगं तू माझ्या सुखाचाच विचार करणार याची मला खात्री पटलीये. जानकी वहिनी, मला बाकी काही नको. आता माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं मला वाटायला लागलं. त्यावेळेला मात्र जानकी शर्वरीकडे बघत असते. त्याच वेळेला ऋषिकेश शर्वरी जवळ येतो आणि शर्वरीला म्हणतो, शर्वरी, अगं तू खुश तर आम्ही सुद्धा खुश. आता नव्याने संसाराला सुरुवात करा. त्यावेळेला शर्वरी बोलते, हो. त्याच वेळेला राहुल बोलतो, शर्वरी निघायचं? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, कुठे कुठे निघालात राहुल? अहो तुम्ही जाऊ शकत नाही आणि शर्वरी वंशना तर घेऊन जाऊच शकत नाही, कारण अजून सत्यनारायणाची पूजा व्हायची आहे ना. ती पूजा झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला इथून कुठेही पाठवणार नाही, कारण तुमच्या घरी तर कोणच नाहीये म्हटल्यावरती सगळे विधी तर आम्हालाच करावे लागणार. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, हो चालेल, मी इथे थांबायला तयार आहे. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याकडे बघत असते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सुमित्रा शर्वरीला बोलते, शर्यू आजच्या दिवस तू माझ्या खोलीमध्ये झोप. त्यावेळेला शर्वरी बोलते, हो आई, काहीच हरकत नाही. त्यावेळेला सुमित्रा शर्वरीला घेते आणि तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला ऋषिकेश जानकी जवळ येतो आणि जानकीला बोलतो, जानकी, आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू आहे, नाहीतर तिचा चेहरा पूर्णपणे कोमजलेला. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश, अहो काय बोलताय तुम्ही? ऋषिकेश, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? तुमच्यासाठी जेवढ्या शर्यू वंश महत्वाचे आहेत ना, तेवढ्याच माझ्यासाठी सुद्धा. मी त्यांना माझ्या बहिणीसारखं मानलंय. प्लीज तुम्ही असा विचार करू नका. मी त्यांच्या भल्याचाच विचार करणार. त्यावेळेला सुमित्रा बोलते, हो जानकी, हे मात्र खरं आहे. तू या घराच्या भल्याचाच विचार करत आलीस कायम. त्यावेळेला जानकी बोलते, आता सगळ्यांनी जाऊन आराम करा. मी ऐश्वर्या हे सगळं आवरतो. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, वहिनी मी सुद्धा मदत करते ना. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, नको अवंतिका, सकाळपासून खूपच धावपळ झालीये आणि मला तरी असं वाटतं की तू जाऊन आता आराम करावास. त्यावेळेला सौमित्र बोलतो, अवंतिका चल, जानकी वहिनी बरोबर बोलतेय. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, अवंतिका जा, तू आराम कर जा, आम्ही सगळं इकडचं बघतो, तू काळजी करू नकोस. त्यावेळेला ऋषिकेश सगळेजण त्यांच्या रूम मध्ये गेलेले असतात. इकडे मात्र शर्वरी खूपच फेऱ्या मारत असते. ती खूप विचार करत असते. ती म्हणत असते, नक्कीच नक्कीच जानकी वहिनीच्या मनात काहीतरी चालू आहे जे भयानक आहे, आणि काही झालं तरी सुद्धा मला जानकी वहिनीच्या मनात नक्की काय चालू आहे त्याचा विचार केलाच पाहिजे. त्यावेळेला सुमित्रा शर्वरीला म्हणते, शर्यू अगं काय झालं काय? शर्यू अगं शांत का आहेस? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, काही नाही आई, अगं मी शांत आहे, कारण मला आज खूपच भारी वाटतंय. आज माझ्या लाईफ मध्ये एक वेगळं वळण आलंय आणि मला त्याचा आनंद अगदी उपभोगायचा आहे. त्यावेळेला सुमित्रा बोलते, शर्यू तू खुश आहेस ना, बस, आणखी काही नको. शर्यू तू आनंदी तर आम्ही सुद्धा आनंदीच. त्याच वेळेला जानकी तिथे येते आणि जानकी म्हणते, शर्वरी वंश तुम्ही अजून झोपला नाहीत का? शर्वरी वंश अहो झोपा, अजून किती वेळ जागे राहणार आहात? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, हो मी आता झोपतच होते, पण जानकी वहिनी मला तुला थँक्यू बोलायचं होतं. जानकी वहिनी खरंच थँक्यू, आज फक्त तुझ्यामुळे हे शक्य झालं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आता बस झाला, सारखं सारखं तेच तेच बोलू नका आणि आता झोपा. आई बाहेरची सगळी कामं आटपतच आलेत, थोड्याच वेळात आम्ही सुद्धा झोपू. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, जानकी
जानकी, अगं तुझ्यामुळे हे शक्य झालं. त्यावेळेला जानकी बोलते, आई प्लीज आभार प्रदर्शन आता करू नका, प्लीज हे सगळं काही बंद करा. आणि जानकी तिथून निघालेली असते. त्यावेळेला मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, जानकी वहिनी परत एकदा तुझे आभार मानते. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश झोपा आता, सकाळी लवकर उठायचं आहे. त्यावेळेला शर्वरी बोलते, हो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सगळेजण झोपल्यानंतर ऐश्वर्या आणि जानकी राहुलच्या घराकडे जायला निघालेले असतात. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या आपण जे करतोय ते योग्य आहे ना? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, हे बघ जानकी, आपण जे काही करतोय ना ते योग्यच आहे. आणि असा जर का आपण विचार करत राहिलो ना तर मात्र सगळ्याच गोष्टीची वाट लागेल. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, तसं नाही ऐश्वर्या, जर का काही पुरावा सापडला नाही तर? त्यावेळेला लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, पुरावा नक्कीच सापडणार, तू काळजीच करू नकोस, आणि पुरावा सापडल्याशिवाय राहणार सुद्धा नाही. त्यावेळेला मात्र ऐश्वर्या आणि जानकी तिथून निघालेले असतात. राहुलच्या घरात ते आलेले असतात आणि राहुलच्या घराची झडती घेत असतात, पण त्यांना काहीही सापडत नसतं. त्यावेळेला जानकी बोलते, हेच तर मी तुला सांगत होते ऐश्वर्या, पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, खरं सांगू, मला अजून सुद्धा असं वाटतंय की आपल्या हातून काहीतरी मिस होतंय, आपल्याला कुठेतरी काहीतरी शोधलं पाहिजे. जानकी, तुला कळतंय का, कितीही काही झालं तरी सुद्धा मला असं वाटतंय की काहीतरी मिस होतंय. तेवढ्यात मात्र अडगळीच्या खोलीतून जोर जोरात आवाज येत असतो. त्यावेळेला जानकी बोलते, ह्या राहुलच्या घरात तर कोणीच नाहीये, एवढं तर मला चांगलंच माहिती आहे. मग ह्या राहुलच्या घरात जर का कोणी नाहीच आहे तर मग या राहुलच्या घरात आवाज कसला येतोय? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी आपल्याला बघायला पाहिजे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या खूपच भयानक आहे हे. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, कितीही काही असलं तरी सुद्धा आपल्याला बघितलंच पाहिजे. तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि जानकी त्या दिशेने गेलेले असतात आणि त्यांनी स्टोरूमचा दरवाजा उघडलेला असतो. स्टोरूमचा दरवाजा उघडताच समोरचं दृश्य बघताच जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. जानकी स्वतःशीच बोलते, बाप रे, हे सर्व काय आहे? हे कसं काय शक्य होऊ शकतं? आता तर काय करायचं? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जानकी आपल्या सोबत खूपच मोठा प्लॅन खेळला गेलाय. जानकी, कळतंय का तुला? जानकी, अगं जरा तरी विचार कर. त्यावेळेला जानकी त्या स्टोरूमच्या खोलीत जाते आणि तिथे गेल्यानंतर मोठ्याने बोलते, विक्रांत भाऊजी, तुम्ही इथे कसे काय? अहो, तुमची तर डेड बॉडी सापडली ना? त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो, अगं ती माझी डेड बॉडी नव्हतीच, त्या राहुल आणि त्या शर्वरीचा हा सगळा प्लॅन आहे, त्यांनीच हे सगळं घडवून आणलंय. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, मला डाऊट आलाच होता, पण काय करू, आता तर मला समजतच नाहीये काय करावं ते. पण आता मात्र हे शक्य नाहीये. आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत नाही बसणार. त्यावेळेला जानकी बोलते, तुम्ही काळजीच करू नका, मी सगळं काही नीट करेन, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि विक्रांत भाऊजी, तुम्ही जिवंत आहात ना, हीच माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, बाकी काही नाही. त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते. त्यावेळेला जानकी विक्रांतला बोलते, आता मात्र शर्वरी वंशनच्या पापाचा पाडा भरला. आता काहीही झालं तरी शर्वरी वंशनना मी कधीच माफ करणार नाही. त्यांनी जे काही केलंय ना त्या सर्व पापांची त्यांना शिक्षाही मिळणारच. तेवढ्यात मात्र विक्रांत बोलतो, फक्त राहुलला नाही तर शर्वरीला तर शिक्षा झालीच पाहिजे. पण जानकी, एक गोष्ट सांगू का, नानांना सुद्धा शर्वरीनेच मारलं. हे ऐकल्यानंतर जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते.
जानकी बोलते, कमाल आहे. ज्या बापाने आपल्याला लहानाचं मोठं केलं, सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, त्या नानांना मारताना शर्वरी वंशनचे हात दझावले कसे नाहीत? त्यावेळेला मात्र विक्रांत बोलतो, शर्वरी काहीही करू शकते याची मला खात्री पटलीये. आणि जानकी, शर्वरी सारख्या मुलीवरती कोणीही प्रेम करू नये. ती आता जी त्या घरात राहते ना, ती फक्त आणि फक्त पैशासाठी. त्यावेळेला जानकी बोलते, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी शर्वरी वंशनचा हा मास सापच उतरवी आणि तोही त्यांना अंधारात ठेवून. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जानकी, वाटतंय तेवढं सोपं नाहीये, खूपच कठीण जाणार आहे आपल्याला. कारण त्या शर्वरीला सगळं काही जर का कळलं ना, तर मात्र काही खरं नाही. त्यावेळेला जानकी बोलते, विक्रांत भाऊजी चला, इथून चला, तुम्ही बाहेर पडा. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, तू काही मूर्ख आहेस का जानकी? अगं असं कसं काय करू शकतेस तू? जर का आपण विक्रांत भाऊजींना इथून नेलं तर त्या राहुलला संशय येईल ना. नक्की विक्रांत कुठे आहे हे शोधून काढण्याचा ते प्रयत्न करतील आणि आपण अडकलो तर. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, मग काय करायचं? विक्रांत भाऊजींना इथेच ठेवून जायचं का? त्यावेळेला विक्रांत बोलतो, जानकी वहिनी, ऐश्वर्या बरोबर बोलते. आता आपल्याला त्यांच्या नजरेआडच खेळी खेळावी लागेल. जानकी वहिनी, तुम्हाला कळलंय ना मी जिवंत आहे म्हणून. मग आता फक्त आणि फक्त तुम्ही प्लॅन आखा, बाकी काहीही विचार करू नका. जानकी वहिनी, काहीही झालं तरी शर्वरीला शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यावेळेला जानकी बोलते, तुम्ही काळजी करू नका, शर्वरी वंशांना शिक्षा ही होणारच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकी नानांना न्याय देऊ शकेल का? आणि शर्वरी आणि राहुलचं बिंग सर्वांसमोर फोडेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.